नमस्कार मित्रांनो, मला सगळ्यांचा कंटाळा आलाय. आता बस वाटते. मृत्यूच्या 5 दिवसाआधी अजित पवार असं का म्हणाले आहेत? जवळच्या मित्रांनी सांगितले, दादांच्या मनातली ती सल. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. कणभर बाणा, कडक शिस्त आणि कामाचा आढावा उरक असलेले दादा अशी महाराष्ट्राची अजित पवारांची ओळख आहे. आता बारामतीच्या त्या भीषण अपघाताच्या 5 दिवस आधी दादांच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं आणि तेच आपण थोडक्यात बघणार आहोत. मला आता या सगळ्यांचा कंटाळा आला. आता बस वाटते. अशा भावना त्यांनी आपल्या अत्यंत जवळचे स्नेही आणि विद्याप्रतिष्ठेनेचे विश्वस्त किरण गुजर यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. दादांच्या निधनानंतर गुजर यांनी व्यक्त केलेली ही आठवण आता सर्वांचे डोळे पाणावणारी ठरणारी आहेत. मग तो अर्धा दिवस आणि शेवटचं जेवण याकडे आपण थोडं लक्ष देऊ. किरण गुजर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की 5 दिवसापूर्वी दादा खूप विचलित होते. ते मला म्हणाले की किरण, खूप कंटाळा आलाय. आपण दोघे जरा बाहेर जाऊया. आम्ही दोघे अर्धा दिवस बाहेर फिरलो. एकत्र जेवलो. तेच माझं दादांसोबतचं जेवण शेवटचं ठरलं. त्यावेळी ते वारंवार एकच गोष्ट बोलत होते. बस झालं आता. मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय. सत्तेच्या राजकारणात कायम सक्रिय राहणारा हा नेता अचानक असा का बोलतो, हे कुणालाच समजलं नाहीत. लोकसभा निवडणुकीत पराभव आणि त्यानंतर बारामतीमध्ये झालेली टीका आणि पवारांच्या मनाला कुठेतरी खोलवर लागली होती. किरण गुजर यांच्या मते दादा अत्यंत हळव्या मनाचे होते. ते विचारायचे, मी रात्रभर मरमर काम करतो, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागते? बारामतीतली लोक माझ्यावर टीका का करतात? मी कुणाचं वाईट केलंय का? विधानसभा निवडणुकीतही ते उभे राहायला तयार नव्हते. त्यांना खूप समजावून तयार करावं लागलं होतं. अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळात देवाबद्दलचे विचार वेगळे होते. लहानपणी वडील गेले, कुटुंबावर वाईट परिस्थिती आली. देवाने माझं काय केलं असा प्रश्न ते लहानपणी विचारायचे. मात्र अनुभवाने ते बदलले. देवाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती. पण ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हती. श्रद्धेचा वापर त्यांनी कधीही राजकारणासाठी केला नाही, असेही गुजर यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सर्वात भयानक अनुभव म्हणजे अपघाताच्या काही मिनिटांआधीच दादांनी गुजर यांना फोन केला होता. मी विमानात बसतोय, हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यासमोरच विमानाचा अपघात झाला. गाडीत मृतदेह ठेवताना मी ओळखलं की हे दादाच आहेत. मला वाटलं काहीतरी वाईट स्वप्न पडते, पण ते वास्तव होतं. असं सांगताना गुज्जर यांना अश्रू अनावर झाले. तर तुम्हाला काय वाटतं दादांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.